नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरी आणि मिठू एक्झाम सेंटरला जेव्हा जातात तेव्हा मीनाक्षी तिथे नसते. त्यामुळे त्या तेजा आणि प्रेरणाला फोन करतात आणि सांगतात की मीनाक्षी गायब झाली. त्यामुळे सगळ्याच मिळून आता मीनाक्षीचा शोध घेऊ लागतात. त्यामुळे आता सगळ्यांनाच म्हणजेच येणाऱ्या जाणाऱ्यांना, रिक्षावाल्यांना, तसेच तिथे असलेल्या सगळ्या दुकानदारांना मीनाक्षीचा फोटो दाखवत विचारू लागतात की या मुलीला तुम्ही कुठे पाहिलं आहे का? पण कुणालाच तिच्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे आता सगळ्याच जणी एका ठिकाणी जमा होतात. आता सगळ्याच जणी मिठूची काळजी करू लागतात. तितक्यात आता श्वेता तिथे येते आणि म्हणते की मला तेजाने सगळं सांगितलं आहे, त्यामुळेच मी इथे आली आहे. आता वल्लरीला खूप वाईट वाटू लागतं आणि तिला रडायला येतं. ती म्हणते की लोकाची लेक माझ्या भरोश्यावर इथे आली आणि मी किती रिस्पॉन्सिबल वागले. काय गरज होती मला कोर्टाचं काम करायची? तेव्हा आता श्वेता तिला म्हणते तू वेडी आहेस का? तुझी यात काहीच चूक नाहीये. तेव्हा प्रेरणा म्हणते की श्वेता अगदी बरोबर बोलतीये. तेव्हा आता वल्लरी म्हणते की आपल्याला काहीही करून मीनाक्षीला शोधून काढलं पाहिजे. तेव्हा तेजा म्हणते आपण ना डिवाइड होऊया. तुम्ही तिघे तिकडे जा, आम्ही दोघी इकडे जातो. असं म्हणत आता त्या पुन्हा एकदा मीनाक्षीला शोधू लागतात. आता काही वेळानंतर रात्र होते, पण अजूनही मीनाक्षी सापडलेली नसते. सगळ्याच जणी थकलेल्या असतात. आता एकत्र येऊन सगळ्याच पाणी पितात. आता पुन्हा एकदा मीनाक्षीचा शोध सुरू होतो. आता तेजाला आणि प्रेरणाला एक टेम्पोवाला दिसतो. त्याला तो फोटो दाखवून या मुलीला पाहिलं का असं विचारू लागतो, पण तो एकदम घाईघाईतच तिथून निघून जातो. तितक्यात आता श्वेता त्याच्या टेम्पोच्या आड येते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होतं. थोड्याच वेळात आता वल्लरी तो टेम्पो अडवते आणि या मुलीला पाहिलं का विचारू लागते. त्यावर तो खूप ओरडतो आणि म्हणतो की तुम्हाला काही काम नाहीये का? केव्हाचपासनं एकच प्रश्न विचारताय. त्यावर आता वल्लरी त्याच्यावर ओरडत म्हणते की प्रश्नच विचारला ना, तुम्हाला काय हरकत आहे? इथे मुलगी हरवलीये. पण त्या टेम्पोवाल्याच्या हावभावावरून वल्लरीच्या काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लक्षात येते. त्यामुळे ती त्याला टेम्पो उघडायला सांगते, पण तो तिथून लगेचच पळ काढतो. वल्लरीने टेम्पोची चावी घेतलेली असते. त्यामुळे आता वल्लरी जाऊन टेम्पो उघडते, तर त्यामध्ये मीनाक्षी बरोबरच बाकीच्याही मुली त्यांना दिसतात. त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता वल्लरी मीनाक्षीला आवाज देत तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण मीनाक्षी काहीच रिस्पॉन्ड करत नसते. त्यामुळे आता वल्लरी तिच्या तोंडावर पाणी मारते. तेव्हा आता तेजाच्या लक्षात येतं की या सगळ्यांना बहुतेक गुंगीचं औषध दिलं असणार, त्यामुळे या सगळ्या बेशुद्ध आहेत. हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा, मी हा टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला जाते. आता इकडे सगळ्याजणी घरी आल्यानंतर खूप शॉकमध्ये असतात आणि म्हणू लागतात की खरंच आजचा हा झालेला प्रसंग खूप टेरिफिक होता. अजूनही ते दृश्य डोळ्यासमोरून जात नाहीये. तेव्हा आता तेजा म्हणते मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपण सुद्धा त्या टेम्पोवाल्याला भेटलो होतो, पण आपल्याला कसं कळलं नाही. पण वल्लरीच्या 2 मिनिटातच ही गोष्ट लक्षात आली. खरंच वल्लरी खूप हुशार आहे. तेव्हा आता श्वेता म्हणते की हो, आपल्या आजूबाजूला कित्येक असे क्राईम होत असतील, पेपरमध्ये सुद्धा न्यूज येत असतात, पण आपण या गोष्टींकडे कधी लक्षच देत नसतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा वल्लरीसारखा हुशार होण्याची गरज आहे. आता इकडे वल्लरी आंबेवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या मुलींना घेऊन आलेली असते. तेव्हा तिथे असलेले पोलीस ऑफिसर त्यांची चौकशी करू लागतात, पण सगळ्याच जण खूप शॉकमध्ये असतात. त्यामुळे आता वल्लरी त्यांना म्हणते की जर तुमची परमिशन असेल तर मी यांना काही विचारू शकते का? तेव्हा ती त्यांना विचारू लागते की मीनाक्षी बाळ, मला एक सांग, तुम्हाला कोणी किडनॅप केलं होतं? तुला काही आठवतंय का? त्यावर आता मीनाक्षी म्हणते अय्यो अक्का, मला फक्त एक्झाम सेंटरच्या बाहेर येईपर्यंतच आठवतंय. त्यानंतर काय झालं काहीच आठवत नाहीये. त्यामुळे आता वल्लरीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की या सगळ्या प्रकारामुळे मुलींच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. त्यामुळे कदाचित त्यांना काही आठवत नसेल. तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टरला म्हणू लागतात की यांना जरा वेळ द्या. तितक्यात आता त्या मुलींचे आई बाबा येतात. आता त्या मुली त्यांच्या आईबाबांना जाऊन मिठी मारत रडू लागतात. आता सगळेच जण खूप पॅनिक झालेले असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांनाच धीर देत असतात.
आता त्या मुली त्यांच्या आईबाबांबरोबर घरी जातात, पण त्यातल्या 2 मुली बाकी असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब वल्लरीला सांगू लागतात, की या मुलींच्या आई-वडिलांबद्दल काहीच माहिती नाहीये आणि त्यांनी तसं आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये. त्यावर आता वल्लरी त्यांना विचारू लागते, की "बाळांनो, प्लीज आम्हाला सांगू शकाल का, की कोण आहेत तुमचे आई-वडील?" मात्र त्या दोघीही फक्त रडतच असतात. त्यामुळे आता वल्लरी म्हणते, "इन्स्पेक्टर साहेब, मी या दोघींना रिसेंटली कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय." त्यावर ते म्हणतात, "जर पाहिलं असेल तर प्लीज आठवा, कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे." आता वल्लरीला आठवतं, आश्रमात जेव्हा तिचा सत्कार झाला त्याच ठिकाणी तिने या दोघींना पाहिलं होतं. आता इकडे तो गाडीचा ड्रायव्हर मंजुषा ताईला जेव्हा येऊन सगळी हकीकत सांगतो, तेव्हा ती त्याच्या एक खाणकण कानाखाली लावते आणि म्हणते, की "अशी कशी चूक केलीस तू? कसा तुझा टेम्पो पकडला गेला? तू या कामामध्ये नवीन आहेस का? आणि कोण होता तो? कसा दिसत होता ज्याने तुझा टेम्पो पकडला?" त्यावर तो ड्रायव्हर सांगू लागतो, की "तो नाही तर ती होती आणि त्या 4 मुली होत्या. त्यातली एक वकील होती." त्यावर आता मंजुषा ताईला खूप राग येतो आणि ती त्या माणसांना म्हणते, की "याला पहिले माझ्या नजरेसमोरून घेऊन जा, नाहीतर याचं मी काय करेल ना, सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही याच्याकडून चांगली चौकशी करून घ्या." आता इकडे मंजुषाताई विचार करू लागतात, की कोण असेल त्या मुली? ज्या कोणी असतील त्या आता जिवंत राहता कामा नये, सगळ्यांना संपून टाका. तितक्यात आता वल्लरीचा फोन त्यांच्या फोनवरती येतो. आता मंजुषाताई जेव्हा फोन उचलतात त्यावेळी वल्लरी खूप पॅनिक झालेली दिसते. त्यावर आता मंजुषाताई विचारू लागतात, "वल्लरी, काही प्रॉब्लेम झालाय का?" त्यावर वल्लरी सांगू लागते, की तिने आणि तिच्या मैत्रिणीने एक गुंडांचा टेम्पो पकडला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या आश्रमातल्या 2 मुली होत्या. तेव्हा आता मंजुषाताईच्या लक्षात येतं, की हे काम वल्लरीने आणि तिच्या मैत्रिणीने केलेलं आहे. त्यामुळे आता ती मुद्दामच नाटक करत म्हणते, की "काय बोलतेयस वल्लरी? हे खूप भयानक आहे. मला काही कामासाठी बाहेरगावी जावं लागलं. पण मी गेल्यानंतर असा काही प्रकार होईल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. पण खरंच तुझे खूप उपकार झालेत. तू आता सांग कुठे आहेत? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? मी लगेचच येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, याबद्दल कुणालाही काहीच कळता कामा नये, कारण यामुळे आश्रमाची बदनामी होईल." त्यावर आता वल्लरी म्हणते, की "ठीक आहे." आता इकडे मंजुषाताई त्या ड्रायव्हरला काही पैसे देऊन त्याला भूमिगत व्हायला सांगते. भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड, आणि कुणालाच "मी सांगत नाही तोपर्यंत तुझं तोंड दाखवू नकोस," असं म्हणते. त्यावर आता तो म्हणतो, की "हो, तुम्ही म्हणाल तसंच होईल, पण प्लीज मला काही करू नका." त्यावर आता मंजुषाताई काही पैसे देत म्हणते, की "हे पैसे संपले तरी तू आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा नाही," असं म्हणून त्याला ती तिथून जायला सांगते आणि त्याच्या पाठोपाठच तिचे बाकीचे गुंड पाठवत म्हणते, की "याचं काय करायचंय तुम्हाला चांगलंच माहिती. आता याच्यासाठी लवकरच स्वर्गाचं दार उघडं करा आणि याला जमिनीत गाडून टाका." आता इकडे मनोजला झालेला प्रसंग जसा कळतो तसा तो लगेचच पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि वल्लरीला म्हणतो, की "वल्लू, तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणींच्या धाडसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. खरंच आज तुम्ही किती मुलींचं लाईफ वाचवलं." तेव्हा आता वल्लरी म्हणते, की "माझ्या डोक्यात हाच विचार सुरू आहे, जर खरंच आम्ही वेळेवर पोहोचलो नसतो तर या मुलींचं काय झालं असतं? त्या लोकांनी यांचं काय केलं असतं? एवढ्याशा मुलींना कुणी कसं किडनॅप करू शकतं आणि त्यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलंय. अजूनही या शुद्धीवर आलेल्या नाही." तितक्यात आता मीनाक्षी वल्लरीला म्हणते, की "माझ्या पोटात दुखतंय आणि मला उलटीसारखं होतंय." त्यावर आता मनोज वल्लरीला म्हणतो, "वल्लू, तू काळजी करू नकोस. हिला मी आता घरी घेऊन जातो आणि जाता जाता डॉक्टरांकडे चेक करून आणतो. तेव्हा तू इथेच थांब." असं म्हणून आता मनोज मीनाक्षीला घेऊन घरी जात असतो. तितक्यात आता मंजुषाताई तिथे आलेल्या असतात. पण त्या फोनवर बोलत असल्यामुळे त्यांचं लक्ष मनोज आणि मीनाक्षीकडे जात नसतं आणि त्यांच्या मागूनच मनोज मीनाक्षीला घेऊन घरी गेलेला असतो. आता इकडे मंजुषाताई जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येते तेव्हा आश्रमातल्या त्या 2 मुली तिला मिठी मारत रडू लागतात. त्यावर त्या म्हणतात, की "तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आले आहे ना." आता त्या वल्लरीला म्हणतात, की "खरंच तुझे खूप उपकार झाले आहेत. आज जर तू नसतीस तर माझ्या मुलींचं काय झालं असतं?" पुढे त्या विचारू लागतात, की "कोण होते ते नराधम?
ज्यांनी एवढं घाणेरडं कृत्य करायचं धाडस केलंय ते नक्कीच नरकात जातील. पण वल्लरी, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. जे कोणी असतील त्यांना तू सोडू नकोस, त्यांचा लवकरात लवकर शोध घे, असं म्हणत आता त्या वल्लरीसमोर हात जोडतात. तेव्हा वल्लरी म्हणते की मंजुषाताई, तुम्ही का हात जोडताय? प्लीज असं करू नका. पण मी तुम्हाला एक वचन देते, जे कोणी असतील त्यांना मी लवकरात लवकर शोधून काढेल. सोडणार नाही मी त्यांना. आता काही वेळानंतर वल्लरी घरी आलेली असते. तेव्हा प्रेरणा, श्वेता, तेजा, मिठू सगळ्याच जणी तिथे असतात. आता झालेल्या प्रकारामुळे सगळ्याच जणी अजूनही शॉकमध्ये असतात. तेव्हा त्यांना वल्लरीचं कौतुक वाटत असतं, कारण वल्लरीने 2च मिनिटात त्या ड्रायव्हरला पकडलेलं असतं. त्यामुळे सगळ्याच आता वल्लरीला विचारू लागतात की वल्लरी, तुला हे सगळं कसं जमतं? आम्हाला पण सांग, आम्हालाही शिकायचं आहे. तेव्हा श्वेता म्हणते, आम्हाला तर साधा भाजीवाला सुद्धा वेड्यात काढून जातो. त्यावर आता तेजा म्हणते की हो, ही गोष्ट सगळ्यांनाच शिकायची गरज आहे, कारण जर असं झालं तर आपल्याला अशा आजूबाजूला होणारे गुन्हे तरी थांबवता येतील. तेव्हा आता वल्लरी त्यांना सांगू लागते की याला सिक्स्थ सेन्स म्हणतात. मी जेव्हा लॉ कॉलेजला शिकत होते तेव्हा आमच्या एका मॅमकडून ही गोष्ट मी शिकले. आणि तुम्ही सगळ्याजणी खरं बोलताय, कारण ही गोष्ट शिकण्याची सगळ्यांनाच गरज आहे. तुम्हाला जर ही गोष्ट शिकायची असेल तर मी त्या मॅमशी तुमची ओळख करून देते आणि उद्याच आपण त्यांना बुलबुल बागेत बोलून घेऊया. आता दुसऱ्या दिवशी वल्लरीने त्या मॅडमला बुलबुल बागेत बोलवलेलं असतं. त्यामुळे सगळ्याच जणी त्यांना भेटण्यासाठी एक्सायटेड असतात. तेव्हा श्वेता म्हणू लागते, वल्लरी, आता तरी सांग की कोण आहेत त्या? अजून किती सस्पेन्स ठेवणार आहेस? त्यावर आता वल्लरी सांगू लागते की त्यांचं नाव आहे निवेदिता मॅडम. तितक्यात आता निवेदिता मॅडम बाईकवरती आलेल्या असतात. आता सगळ्याच जणी त्यांच्याकडे अगदीच शॉक होऊन बघत असतात. निवेदिता मॅडम आता हेल्मेट काढतात आणि बाईकवरनं उतरतात. तेव्हा आता श्वेता म्हणू लागते, काय एंट्री मारली राव त्यांनी. त्यावर मिठू म्हणते, खरंच ना, आपल्याला साधी सायकल सुद्धा धड चालवता येत नाही. आता वल्लरी सगळ्यांना त्यांच्याजवळ घेऊन जाते आणि गेल्यावरती ती त्यांना नमस्कार करते. तेव्हा आता निवेदिता ताई वल्लरीचं कौतुक करत म्हणतात की खरंच तू जी काही कामगिरी करून दाखवलीस त्याबद्दल मला तुझा गुरु असल्याचा अभिमान वाटतोय, असं म्हणत त्या तिला सॅल्यूट करतात. इतक्यात आता मिठू त्यांना हात जोडून नमस्कार करते. तेव्हा तेजा म्हणू लागते की आमची वल्लरी आहेच तशी. खरं तर आमच्या गँगमध्ये मला सगळेजण भाई म्हणतात, पण खरी बाई तर वल्लरी आहे. तेव्हा आता प्रेरणा आणि श्वेता सुद्धा वल्लरीचं कौतुक करू लागतात. त्यावर आता निवेदिता ताई त्यांना म्हणतात की चला लवकर, पुरे झालं आता मैत्रिणीचं कौतुक. एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे, असं म्हणत आता त्या वल्लरीकडे आलेल्या असतात. आता वल्लरी त्यांना पाणी देते. तितक्यात त्यांचं लक्ष प्रेरणाकडे जातं आणि त्या तिला विचारतात की तुझं नाव काय? त्यावर ती म्हणते की प्रेरणा. तेव्हा त्या तिला विचारू लागतात की तुला जास्त भूक लागते ना, कारण तू प्रेग्नेंट आहेस. आता या गोष्टीचं सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटू लागतं. आता त्या मिठूजवळ जातात आणि तिला म्हणतात की तुझं नाव मिथिला आणि तुला नखं कुरतडण्याची सवय आहे. तू आधी पिंक कलरची नेलपेंट लावली होतीस आणि घाईघाईने ती पुसलीस. त्यावर आता मिठूला सुद्धा जरा आश्चर्यच वाटू लागतं. आता त्यानंतर त्या श्वेताकडे जातात आणि तिला म्हणतात, तू श्वेताच ना, आज लवकर उठलीस आणि धुणे भांडे घरची कामं आवरून लवकर आलीस. त्यावर आता श्वेता म्हणते की हो. आता त्या तेजाकडे जातात आणि तिला म्हणतात की आज तू सकाळी लवकर आंघोळ करून आलीस किंवा आंघोळीला गोळी मारलेली दिसते. त्यावर आता तेजा म्हणते की नाही, मी आंघोळ केलीये पण जरा घाईघाईने. आता निवेदिता मॅडम वल्लरीजवळ जातात आणि म्हणतात की तुम्हाला हाच प्रश्न पडलाय ना, की मला न सांगता या गोष्टी कळल्या तरी कशा? त्यावर आता सगळ्याच जणी वल्लरीकडे बघू लागतात. त्यावर वल्लरी म्हणते की नाही, मी यातलं काहीच त्यांना सांगितलेलं नाहीये. त्यावर आता निवेदिता मॅडम म्हणतात की याला म्हणतात सिक्स्थ सेन्स आणि हाच आपल्याला शिकायचा आहे. सिक्स्थ सेन्समध्ये आपले डोळे, नाक, कान, आपली त्वचा हे इंद्रिय शाबूत असले पाहिजे. पुढे आता त्या म्हणतात, प्रेरणा प्रेग्नेंट असल्याचं मला कसं कळलं? तर प्रेग्नेंट मुलीच्या तोंडावरती ग्लो असतो आणि तोच ग्लो प्रेरणाच्या चेहऱ्यावरती दिसतोय.
आणि आपण जेव्हा चालत होतो तेव्हा प्रेरणा सगळ्यांच्या शेवटी चालत होतीस. त्यानंतर आता त्या मिठूबद्दल सांगू लागतात की मिठूने जेव्हा हात जोडून मला नमस्कार केला तेव्हा तिची नखं कुरतडलेली होती आणि तिच्या नखांच्या कॉर्नरला पिंक नेलपेंट लागलेली होती. आता तेजाबद्दल सांगताना त्या म्हणतात की तेजाने खूप सारा परफ्यूम मारला आहे, त्यावरूनच माझ्या ही गोष्ट लक्षात आली. तेजाने भरभर आंघोळ केलेली दिसते. पुढे त्या श्वेताबद्दल सांगू लागतात की श्वेताचे बोटं इतरांपेक्षा वेगळे आहेत, म्हणजे असे ड्राय झालेले आणि सुरकुत्या असलेले. कारण जेव्हा आपण जास्त वेळ पाण्यात हात ठेवतो ना, तेव्हा आपले हात असे होत असतात. आता सिक्स सेन्स बद्दल सांगताना त्या आता सगळ्यांना खाली बसायला सांगतात आणि परत एकदा सिक्स सेन्स बद्दल सांगू लागतात. तेव्हा सगळ्याच जणी वही पेन घेऊन नोट करू लागतात. आता निवेदिता मॅडम सगळ्यांनाच डोळे लावून आजूबाजूला काय घडतंय त्याकडे लक्ष केंद्रित करायला सांगतात. त्याप्रमाणे आता सगळ्याच जणी डोळे लावून बसतात. आता थोड्याच वेळात निवेदिता ताई त्यांना विचारतात की तुम्हाला आता काय ऐकायला आलं. त्यावर आता तेजा सांगू लागते की मला तर नुसताच गोंगाट ऐकायला आला. त्यावर निवेदिता मॅडम म्हणतात की बरोबर आहे. आता मिठू म्हणते की मला खालच्या काकू त्यांच्या मुलांना उठवत असल्याचा आवाज आला. त्यावर आता निवेदिता मॅडम म्हणतात की हो, याचा अर्थ असा होतो की त्यांच्या घरच्यांना उशिरा झोपण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांना सकाळी जागं करावं लागतं. आता प्रेरणा सांगू लागते की मला रणवीर काकांचा नेहमीप्रमाणे शेजारच्या काकांशी भांडण्याचा आवाज आला, कारण गाडी पार्क करण्यावरून त्यांचं रोजच भांडण होत असतं. त्यावर आता निवेदिता मॅडम म्हणतात की याचा अर्थ रणवीर काकांना भांडण्याची सवय आहे, म्हणजेच ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. तितक्यात आता श्वेता सांगू लागते की मला कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. त्यावर त्या म्हणतात की हो, मला सुद्धा आला आणि त्याचबरोबर मला उग्रवास सुद्धा आला. हा उग्रवास म्हणजे कोबी किंवा फ्लॉवरच्या भाजीचा असणार. पुढे त्या म्हणतात की आपल्याला आपले पाचही इंद्रिय जागृत ठेवावे लागतात, म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा आणि आपल्याला कुणाचाही पटकन टच लक्षात आला पाहिजे. म्हणजेच आपल्याला अगदीच डिटेक्टिव्ह सारखं काम करावं लागतं. त्यासाठी आपल्याला कोणत्याही हत्याराची गरज नसते. आपले हे 5 इंद्रियच आपले हत्यारं असतात. त्यामुळे हे इंद्रिय शाबूत राहिले पाहिजे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपलेला असतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार हे आपण थोडक्यात बघूया. मीनाक्षीला आता सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात, त्यामुळे ती लगेचच वल्लरीला कॉल करून सांगते की माझं किडनॅपिंग मंजुषा मॅडमने केलं होतं, कारण त्याच मला एक्झाम सेंटरला घेऊन आल्या. त्यांनी मला कॅडबरी खाऊ घातली आणि त्यांच्या गाडीत घेऊन गेल्या. त्यामुळे आता वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता या गोष्टीच्या मुळाशी जाण्यासाठी वल्लरीने तिच्या मैत्रिणींना कामाला लावलेलं असतं. आता श्वेता वेश बदलून आश्रमात जाते आणि तिथली सगळीच माहिती वल्लरीला देते. त्यामुळे आता आश्रमातून किडनॅप झालेल्या त्या 2 मुली परत आश्रमात आलेल्या नसतात. ही गोष्ट जेव्हा वल्लरीला समजते तेव्हा आता मंजुषाच खरी किडनॅपर आहे ही गोष्ट वल्लरीच्या लक्षात आलेली असते. तर श्वेता आणि वल्लरीच्या हाती एक धागा लागलेला असतो. तेव्हा आता या कामात मिठूची सुद्धा नक्कीच मदत होणार आहे. आता हे सगळं सविस्तरपणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.